एव्हरीवन, सोनाली क्रिएशनमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहेत 4 टक्सचा ब्लाऊज। त्यासाठी हा मेन फॅब्रिक आणि हा अस्तर घेतलेला आहे। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। चला तर चालू करूया आपण व्हिडिओला। तर हा आपण फॅब्रिक घेतलेला हा अस्तर आहे, ठीक आहे। अस्तरचे जेव्हा तुम्ही कटिंग कराल तेव्हा सर्वात आधी काय करायचं की ही उलटी म्हणजे ही आडवी साइड आहे बरोबर, आणि ही उभी साइड आहे। कधीही कटिंग करताना उभ्या साइडने आपल्याला जी लाइनिंग असते ती उभ्या साइडला कटिंग करायची। कोणतंही फॅब्रिक असू दे तुमचं, उभ्या साइडनीच कधी पण कट करायचं, असं आडव्या साइडनी नाही करायचं, कारण मग आडव्या साइडनी केलं तर असं स्ट्रेच होऊ शकतं फॅब्रिक, त्यासाठी ठीक आहे। तर आपण काय करतो, जी याची स्ट्रेट बाजू आहे त्याच बाजूने आपण कट करणार आहोत हे। तर आपण काय करतो, इथे आधी स्ट्रेट लाईन मारून घेतो अशी, ही स्ट्रेट लाईन आपण मारून घेतलेली आहे। आता यावर काय करायचं, आपल्याला फुल लेंथ टाकून घ्यायची। आपली फुल लेंथ किती आहे, 14 आहे, आणि प्लस आपण 1 इंच ॲड करणार आहेत मार्जिनसाठी। ओके, आपण फुल लेंथ घेतोय, तर फुल लेंथ आहे आपली 15। तर इथे आपण असं मार्क करून घेऊया फुल लेंथवर। ठीक आहे, फुल लेंथ झालेले आहे। आता आपण काय करायचं आहे, इथून आपल्याला घ्यायचं शोल्डर। शोल्डर आहे आपलं 6 इंच, पावणे 6 आहे ॲक्च्युली, पण जे क्लायंटचं आहे त्यांना 6 इंच आपलं शोल्डर हवं असतं, त्यासाठी मग आपण इथे 6 इंच घेतोय। 6 इंचवरती असं मार्क केलेलं आहे। त्यानंतरला काय करायचं आहे, इथे आर्म होल घेतो आपण, ठीक आहे। आता आपण घेतोय 5.5 इंच आर्म होल, ही अशी स्ट्रेट लाईन आखून घ्यायची, ठीक आहे। चेस्ट राऊंड आपला 36चं घेतोय आपण, तर आपल्याला 36चं जर आपण चौथा भाग काढला तर 9 येतं, तर मग आपल्याला 9 हा परफेक्ट घ्यायचा आहे। हा 9 आपण इथे घेतला। ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, 2 इंचावरती आपण काय करतोय, मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतोय। मी एक्स्ट्रा 2 इंच घेते, तुम्हाला 1.5 हवा असेल तुम्ही घेऊ शकता 1.5। ओके, त्यानंतर हा असा एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता आपल्याला वेस्ट करायचं, तर वेस्ट आपले किती आहे, 34 आहे। 34चा चौथा भाग किती येतो, 8.5 येतो, ठीक आहे। 8.5 आल्यानंतरला इथे 8.5 वरती आपण खून केली, ठीक आहे। आता काय करायचं आहे, 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे होते ना, मार्जिनसाठी 2 इंच घेतलेले आहे, ठीक आहे। तर आपण काय करायचं, 1 इंच हा एक्स्ट्रा घेतोय, कारण की आपण जो टक्स देणार आहोत त्यासाठी आपण एक्स्ट्रा 1 इंच घेतोय, ठीक आहे। कधीही घेताना काय करायचं, 2 इंच मी काय केलेलं आहे, एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे, आणि हा 1 इंच एक्स्ट्रा का घेतलेला आहे ते मी इथे एक्सप्लेन करून दाखवते तुम्हाला, ठीक आहे। तर करायचं काय, आता नेक्स्ट काय करायचं, आपल्याला जे आपण इथे घेतलेले आहे मार्किंग करून घेऊया एकदा। आता काय करायचं आपल्याला, तर आपल्याला बेल्ट काढून घ्यायचा आहे। बेल्ट काढून घेण्यासाठी काय करायचं मग, तर आपल्याला आपला बेल्ट आहे 3 इंचाचा, रेडी लेंथ किती आहे, 3 इंच आहे। मग आपण इथे 3.5 इंचवरती मार्क करतोय। हा झाला 3.5 इंचवरती आपण मार्क केला, ठीक आहे। या साईडला काय करायचं, 3.5च्या ऐवजी आपल्याला किती करायचं आहे, 3 करायचं आहे, ठीक आहे। 3 वरती असा मार्क केला। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो हा पॉईंट आहे आपल्याला हा असा जोडून घ्यायचा आहे। मी दाखवते तुम्हाला, या प्रकारे एक अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतरला काय करायचं आहे, या बाजूने असा शेप द्यायचा आहे, हा असा शेप द्यायचा आहे। त्यानंतर हा झाला बेल्टची कटिंग, ठीक आहे। तर आता काय करायचं, हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथून आता आपल्याला काय करायचं आहे, या प्रकारे आता इथून हा बेल्ट झाल्यानंतर इथून टक्स पॉईंट आहे आपला, ठीक आहे। टक्स देण्यासाठी काय करायचं, 4 इंचावरती अशी मार्क केलेला आहे, आणि वरतून काय करायचं, आपल्याला 3 इंचावरती घ्यायची आहे, ठीक आहे। 3 इंचावरती अशी मार्क केलं आहे, आणि ही अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता टक्सची विड्थ किती आहे, तर आपली दोन्ही मिळून किती झाली पाहिजे, 1.5 इंच झाली पाहिजे। तर आपल्याला काय करायचं, 1.5 इंच होण्यासाठी पाऊण इंच इकडं 0.75 हा टक्स कितीचा आपला 0.75, ठीक आहे। काय करायचं मला, या प्रकारे असं असं या प्रकारे त्याला पण जोडून घ्यायचं, ठीक आहे। आता काय करायचं आहे, हा झाला पहिला टक्स। हा दुसरा टक्स काय करायचा की याचा आपल्याला काय काढायचा असतो, मिड पॉईंट। हा जो आपल्याला काय करायचा, हा नेक काढायचा। हा नेक झाल्यानंतर हा इथला टक्स येईल, ठीक आहे। हा टक्स आपण राहून देऊ, हा आपल्याला आतला हा वाला टक्स घ्यायचा आहे। तर इथला टक्स घेताना काय करायचं आहे, आपल्याला इथे 2.5 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे। वरच्या साईडने इथून 2.5 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे, आणि ही जी लेंथ असेल, या टक्सची लेंथ असेल 5 इंचावरती। हा 5 इंचावरती ही जी लेंथ घेतलेली आहे आपण मार्क करून घेऊया, ठीक आहे। आता इकडून किती घ्यायचं आहे आपल्याला, 0.5 घ्यायचं आपल्याला। इथून आपण फॉर एक्झाम्पल असं करू, 0.5, ठीक आहे। 0.5 झाल्यानंतरला इथे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची अशी, ठीक आहे।
आता हा झाला, आता हा एक टक्स. ठीक आहे, या टक्ससाठी काय करायचं आपल्याला, आधी आर्महोल करून घ्यायचा. आर्महोल करताना काय करायचं आहे, 1 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे. ठीक आहे, 1 इंचावरती झालं आणि इकडून असा 3 इंच, इकडून हा 3 इंच झाला. शेप देताना फक्त लक्षात ठेवा, शेप चुकता कामा नये. हा असा शेप द्यायचा आपल्याला. ठीक आहे, या प्रकारे हा शेप झालेला आहे. आणि हा टक्स देताना काय करायचं, आता इथून आपल्याला हा टक्स झालेला आहे, इथून 3 इंचावरती घ्यायचा आहे. ठीक आहे, हा 3 इंच झाला. अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि या साईडने 0.5 सॉरी 0.25 या घ्यायचा आहे आणि लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे, थोडी डार्क करून दाखवते. या पद्धतीने हा झालेला आहे. आता काय करू आपण, हा नेक करून घेऊया. नेक केल्यानंतर मग काय होईल, आपल्याला इथला टक्स पॉईंट काढता येईल. ठीक आहे, तर नेक करून घेण्यासाठी काय करायचं, हा नेक आहे आपला 5.5 इंचावरती. ठीक आहे, 5.5 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून काय करायचं, पावणे 3 इंचावरती हा असे एक मार्किंग करून घ्यायचे, 3.5. इकडूनही काय करायचं, 3.5 इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायचे आणि त्यानंतर एक बॉक्स तयार करायचा. बॉक्स झाला हा तयार. ठीक आहे, आता काय करायचं, हा सिंपल राऊंड नेक आहे. तर काय करायचं मग आपल्याला राऊंड नेक करण्यासाठी, सिंपल या प्रकारे हा झालेला आहे राऊंड नेक. ठीक आहे, तर आता काय करायचं आपल्याला, याचा मिड पॉईंट काढायचा. याचा मिड पॉईंट म्हणजे 6, हा पूर्ण किती 6 इंचावरती आहे. तर आपला मिड पॉईंट कितीला निघेल, 3 इंचावरती निघेल. म्हणजे हा मिड पॉईंट इथे आला. ठीक आहे, तर इथून आपल्याला किती घ्यायचं आहे, 2.5 इंचावरती घ्यायचं आहे. इथून 2.5 इंचावरती ही रेष झाली आणि इथून किती घ्यायचं आहे, 0.25. ठीक आहे, हे झाल्यानंतर लाईन ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, हे 4 टक्स झालेले आहेत आता आपले मारून. तर आपल्याला कटिंग करताना काय करायचं, हा बेल्ट काढून घ्यायचा आणि मग हा गळ्यापासून हा पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, बॅकची कटिंग करून घेतोय आपण. आपली फुल लेंथ आहे 15 इंच. ठीक आहे, 15 इंचवरती असं मार्किंग करून घेऊया. ही मार्किंग झाल्यानंतर काय करूया, एक लाईन ड्रॉ करून घेऊया. आपल्याला फुल लेंथ मिळालेली आहे. आता काय करायचं, आपल्याला शोल्डर घ्यायचा. शोल्डर आहे 6 इंच. ठीक आहे, आर्म होल आहे 5.5 इंच. ठीक आहे, ही अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता इकडे आपल्याला किती घ्यायचं आहे, चेस्ट राऊंड घ्यायचा आहे. 36 आहे. 36चा चौथा भाग येतो 9 इंच आणि 9 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि प्लस किती घ्यायचं आहे, 1.5 किंवा 2 इंच तुम्ही किती घेऊ शकता. मी 1.5 इंच घेते. 1.5 इंच तुम्ही काय करू शकता, मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेऊ शकता. मी घेतलेली फ्रंटला घेतलेला आहे आपण. जास्त घ्यायचं कधीही फ्रंटला आणि बॅकला थोडं कमी घेतलं तरी काही हरकत नाही आहे. ठीक आहे, तर आता काय करायचं आहे, वेस्ट राऊंड घ्यायचा. तर वेस्ट राऊंड घेण्यासाठी काय करायचं आहे, 30 किती आपला वेस्ट राऊंड 34 आहे. 34चं 8.5 इंच येतं. 8.5 इंचवरती अशी एक मार्क करून घ्यायचं आहे आणि 1.5 इंच आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रा मार्जिनसाठी घेतो आहे आपण. आणि हा अर्धा इंच जो आहे, हा जो अर्धा आहे तो आपल्याला काय करायचा, एक्स्ट्रा घ्यायचा आहे. कारण की आपल्याला इथंही आपण टक्स मारतो. ठीक आहे, त्यासाठी आपण थोडा एक्स्ट्रा घेतलेला आहे. या लाईनने ड्रॉ करून घ्यायच्यात. ठीक आहे, या लाईन ड्रॉ झाल्यानंतरला इथे आपल्याला काय येईल, इथे टक्स पॉईंट येतो. टक्स पॉईंट आपला किती असतो, 4 वरती घेतो आपण. इथून 4 इंच हा टक्स पॉईंट, वरतून सेम 4 इंचावरती घेतो. ठीक आहे, हा 4 झाल्यानंतरला दोन्ही साईडने किती घेतो, अर्धा इंच घेतो. इकडे जास्त टक्सला आपण नाही घालत मार्किंग, तर आपण काय करतो, अर्धा इंच घेतो. इथून 4 इंचावरती आपल्याला ही अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे, ही त्याच्यानंतरला काय करायचं आहे, 2 लाईनी आपल्याला अशा जॉईन करून घ्यायच्या. ठीक आहे, तर आता काय करायचं, आपल्याला आर्म होल करून घ्यायचं आहे. आर्म होल आहे 1 इंचावरती आपल्याला आर्म होल करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि इथे किती घ्यायचं असतं, 3 इंचावरती घ्यायचं आणि असे या प्रकारे आकार द्यायचा आहे. ठीक, तर आता काय करायचं, आपल्याला हा गळा करून घ्यायचा. गळा आहे 8 वरती, तर आपण काय करतो, 3.5 इंच घेते मी इथे नेक विड्थ आणि इकडून किती घ्यायची, लेंथला 8 इंचावरती घ्यायची आहे. इथून किती घ्यायचे, 8 इथे आणि इथून किती घ्यायचे, 3.5 इंचावरती. ठीक आहे, आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. या प्रकारे झालेला आहे आपला हा सिंपल गोल नेक होता.
ठीक आहे. हा झाल्यानंतर हा आता कट करून घेऊया आपण. ठीक आहे. फ्रंट अँड बॅकची आपण कटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आर्म होल होता फ्रंटचा तो आपण राहिला होता करायचा, तर आपण करून घेऊया. इथून काय करायचं की अर्धा इंच या साईडला, ठीक आहे, अर्धा इंच या साईडला असं एक मार्क करून घ्यायचं. इथून अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची या प्रकारे. हे झाल्यानंतर आपल्याला या प्रकारे अशी इथून अर्धा इंचवरती घ्यायचं. ठीक आहे. या प्रकारे अशी शेप देऊन घ्यायचा. फ्रंटचा हा शेप झाला. ठीक आहे. आता आपण स्लीवची कटिंग करून घेऊया. स्लीवची कटिंग करून घेण्यासाठी काय करायचं, आपल्याला स्लीवची लेंथ बघायची आधी. लेंथ किती आहे, 6.5 आहे. तर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर आपण किती घेऊ, 7.5 वरती घेऊया. ठीक आहे. इकडे 7.5 वरती घेतलं. सेम आपल्याला काय करायचं आहे, इकडेही 7.5 घ्यायचं आहे. या बाजूनेही आपल्याला काय करायचं आहे, सेम 7.5 वरती घ्यायचं आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, हे असा एक बॉक्स तयार करून घेऊया. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला की आपले किती आहे, 36 आहे. 36चा काय करायचं, आपल्याला चौथा भाग काढायचा. चौथा भाग आल्यानंतरला 36चा चौथा भाग किती येतो, तर 9 येतो. ठीक आहे. तर 9मध्ये 0.5 मायनस जर केलं आपण तर किती होतं, 8.5 येतं. तर मग आपल्याला इथे किती घ्यायचं आहे, 8.5 घ्यायचं आहे. ठीक आहे. हा एक इथं तर 8.5 आणि सेम इथं पण किती घ्यायचं आहे, 8.5. हां. ठीक आहे. हा आपण करून घेऊया बॉक्स. ठीक आहे. हा बॉक्स झाल्यानंतरला काय करायचं आपल्याला, इथे खाली किती घ्यायचं आहे, 3 इंचावरती घ्यायचं आहे. ही फोल्ड साईड आहे आणि ही ओपन साईड आहे. ठीक आहे. इथे किती घ्यायचं आहे, 3 इंचावरती आपण घेतलेलं आहे. इथे घ्यायचं आपल्याला 1 इंचावरती. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा भाग मिळून याला जॉईन करून घ्यायचा असा जॉईन करून घेऊया. ठीक आहे. आता काय करायचं, याचा मिड पॉईंट काढायचा. तर मिड पॉईंट काढण्यासाठी काय करायचं, आपल्याला हे मेजर करायचं किती आहे. हे 9 आहे. तर 9चं किती येईल, मग 4.5 येईल. ठीक आहे. आपण असंही करू शकतो. 9चं असं केल्यानंतर आपल्याला किती मिळेल, 4.5 मिळतो. ठीक आहे. तर मग काय करायचं, 4.5 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं. ठीक आहे. 4.5 वरती झालं. आपल्याला काय करायचं, पावणे 0.25 आणि 0.25 हा इकडे दोन्ही साईडने 0.25 असं घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतरला काय करायचं, तर इथून आपल्याला किती मार्जिन ठेवायचं आहे, आपल्याला 1.5 इंचावरती मार्जिन ठेवायचं आहे. मग ही अशी एक लाईन मारून घ्यायची. ठीक आहे. की सोप्या पद्धतीने सांगते मी. आता काय करायचं आपल्याला, हा जो भाग असा करून आपल्याला असं स्लीवचा आकार द्यायचा आहे. हा भाग बघा असा, आणि हा जो असेल हा असा असेल. आता आपल्याला काय करायचं, स्लीव्ज राऊंड घ्यायचा. स्लीव्ज राऊंड आपला 6 आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं, 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. ठीक आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने आपल्याला अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची या दोन प्रकारे. ठीक आहे. या प्रकारे आपली स्लीव्ज झालेली आहे. आता आपण कट करून घेऊया. कट करताना काय करायचं आहे आपल्याला, आधी आपल्याला बॅकची कट करून घ्यायची आणि त्यानंतरला फ्रंट. ठीक आहे. ही झालेली आहे आपली. मी एक मिनिट दाखवते तुम्हाला. आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रंटची कट करून घ्यायची स्लीव्ज. या प्रकारे आपली स्लीव्ज झालेली आहे रेडी. तुम्ही बघू शकाल या प्रकारे हा शेप आलेला आहे. ठीक आहे. हा एक्स्ट्रा झालेला आपण कट करून घेऊया. आता काय करायचं आपल्याला, सेम अशीच एक आणखीन स्लीव्स कट करायची आणि जे मेन फॅब्रिक आहे आपलं त्याच्यावरती आपल्याला हे सगळा भाग ट्रेस करून घ्यायचा आहे आणि आपल्याला मग दुसरा भाग मिळून जाईल. ओके. सगळ्या गोष्टीची ड्राफ्टिंग आणि कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, हा पार्ट 2 फ्रंटचा आहे हा पार्ट. तर आपल्याला काय करायचं, सेपरेट करून घ्यायचं आहे. या प्रकारे सेपरेट करून झालेला आहे.
आपण काय करणार आहे, स्टिचिंग करणार आहे. तर स्टिचिंग करण्याच्या आधी काय करायचं, सर्वात आधी काय करायचं आपल्याला, हा जो नेक आहे त्याला काय करायचं, टिप मारून घ्यायची आणि पलटून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याला आधी करून घ्यायचं सर्वात आधी. ठीक आहे, तर आपण सर्वात आधी करून घेऊया नेकचं काम. जो नेक आहे पोझिशन तर काय करायचं आपल्याला, या साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची सर्व. ठीक आहे, या पद्धतीने आपली टिप मारून झालेली आहे. आता चारी बाजूने आपण टिप मारलेली, पूर्ण पॅक करून घेतलेला आहे ब्लाऊज. आता आपल्याला काय करायचं, जे आपले टक्स आहेत ते आपल्या झालेला या प्रकारे. आता आपल्याला काय करायचं, सेम दुसरी साईड करून घ्यायची आहे. टक्स वगैरे मारून आणि ही गळा पलटून घ्यायचा. त्याच्यानंतर हा पूर्ण या बाजूने टिप मारून घ्यायची आणि टक्स मारून घ्यायचे. दोन्ही साईडचे टक्स आपण स्टिच केलेले आहेत. ही साईड झालेली, नेक झालेला आहे आपला. आता आपल्याला काय करायचं आहे, जे बेल्ट आहे तो अटॅच करून घ्यायचा. हा बेल्ट आहे आपला, मी तुम्हाला दाखवते. हा बेल्ट आहे, आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. या प्रकारे असं करून आपल्याला अटॅच करायचं. त्यासाठी काय करायचं, आपण अस्तर कट केलेला आहे बरोबर. हा अस्तर आहे, तुम्ही बघू शकाल. या प्रकारे आपल्याला काय करायचं, इंडिव्हिज्युअल करून घ्यायचं आहे. दोन्ही आपण जे सेपरेट करून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल असं या प्रकारे आपल्याला काय सेपरेट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, ती ही जी पूर्ण बाजू आहे त्याला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, पूर्ण साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि ही जी खालची बाजू राहते त्याला आपण असा डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि ही या 3 साईड राहतील त्या 3 साईडला सिमिलरवाला या साईडने असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. या प्रकारे आपला नेक पलटून झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला, इथून एकदम छोटी अशी टिप मारून घ्यायची. तुम्हाला दाखवते. या प्रकारे आता फिक्स बसलेला आहे हा नेक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं, इकडून अशी पूर्ण टिप मारून घ्यायची. या दोन्ही साईडला आर्महोल आणि फिटिंगची साईड जी आहे त्याला आपण अशी टिप मारून घेऊया. अस्तर आणि फॅब्रिकला आपण दोन्ही मेन फॅब्रिकला आपण पूर्ण अटॅच करून घेतलेले आहे. आता काय करायचं आपल्याला, असं आर्महोलला असे एक नॉचेस द्यायचे थोडेसे. ठीक आहे, दोन्ही साईडला देऊन घ्यायचे. आणि हा जो टक्स होता हा दोन्ही साईडने टक्स मारून घ्यायचा आहे. ठीक, आपल्याला आता फ्रंट अँड बॅक अटॅच करायचा. हा बॅक आहे आणि हा फ्रंट आहे. या प्रकारे आपल्याला अटॅच करायचा. इथे टिप मारून घ्यायची दोन्ही साईडनी आणि त्याला आणखीन मी तुम्हाला दाखवते कोणत्या प्रकारे करायचं आहे. ठीक आहे, या प्रकारे आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. टिप मारून झाल्यानंतर असं आपल्याला टिप मारून इथे टिप मारायची. ठीक आहे, त्याआधी काय करायचं आपल्याला, हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेऊया. आधी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, या साईडने टिप मारून घ्यायची आहे.
प्रकारे झालेले आहे. सेम या साईडनी करून घेऊया. फ्रंट अँड बॅक अटॅच करून झालेला आहे. आता आपल्याला स्लीव्ज अटॅच करायची आहे. ठीक आहे. आता हा स्लीव्ज आहे. आपल्याला स्लीव्जला काय करायचं आहे, तर इथून आधी एक टीप मारायची आणि ही साईड पलटून घ्यायची आहे. ठीक आहे. तर या प्रकारे मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, पलटून घ्यायचं ही साईड. ही साईड काय करायचं, लगेच एक टीप मारून घ्यायची आहे, दाब टीप. आपण स्लीव्ज अटॅच करून घेतो. आता काय हा फ्रंट आहे आणि आता काय हा फ्रंट आहे. ठीक आहे. तर कसं आपण मिडलला ठेवायचं आणि ही पुन्हा अशी टीप मारून घ्यायची आणि या साईडने इकडे टीप मारून घ्यायची. ठीक आहे. स्लीवचे अटॅच करताना काय करायचं आहे, तर आपल्याला फ्रंट अँड बॅक बघायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने ठेवायचं आहे. हा झाला फ्रंट आणि हा झाला बॅक. तर आपल्याला कसं टिप मारायचं आहे, या साईडने अशी पलटून जाईल. ठीक आहे. ही साईड पूर्ण टिप मारून घ्यायची आता आपल्याला. ब्लाऊजची सर्वात फिटिंग कशी करायची एकदम प्रोफेशनल पद्धतीने हे आज बघणार आहेत आपण. तर काय करायचं की या पद्धतीने ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे आणि या प्रकारे इथून टिप मारायची आहे. एक अर्धा इंचवरतीच मारायची, जास्त मारायची आहे. ठीक आहे. या पद्धतीने पूर्ण टिप मारून घ्यायची आपल्याला. या पद्धतीने टीप मारल्यानंतर जेवढे हे धागे असतील ते कट करून घ्यायचे. ह्या केल्यानंतर काय करायचं, याला उलटून घ्यायचं. या बाजूने आपल्याला काय करायचं, फिटिंगची जी मार्किंग असेल ती मार्किंग करून मग इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आपली फिटिंगची मार्किंग आहे 5.5 वरती. इथे स्लीव्ज फिटिंग आहे आपली 5.5 वरती आणि या साईडने आहे 7.5 पर्यंत आहे. या पद्धतीने फिटिंग आहे. तर काय करायचं आपल्याला, इथे होती 1.5 इंच, या पद्धतीने आपण टिप मारून घेऊया. या प्रकारे आपला ब्लाऊज शिवून झालेला आहे. ब्लाऊज आवडला असेल, शिवलेली टेक्निक आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.